की रेडिओसाठी मंजुषा अंबुलकर को दीजिए इजाजत. नमस्कार. FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:57 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय पेमेंट्स काउन्सिल PCIनं स्पष्ट केलंय की पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम कायदा 2007 मधील सुधारणांनंतरही सामान्य ग्राहकांसाठी UPI व्यवहार पूर्णपणे मोफत राहतील. PCIनं सांगितलं की मर्चंट डिस्काउंट रेट MDR लागू झाल्यास तो केवळ व्यापारी आणि पेमेंट सेवा प्रदात्यांमधील व्यावसायिक व्यवस्था असेल. ग्राहकांवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार आहे. यावेळी ते राज्यातील शहरी सहकार बँक महासंघ तसंच जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्याय वैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर, जिल्हा परिषद आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं अस्थिव्यंग आणि कर्णबधिर दिव्यांगांसाठी 7 ते 10 ऑगस्ट दरम्यान रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निशुल्क जयपूर फूट साहित्य आणि सहाय्यक साधनांचं मोजमाप आणि वाटप शिबिर आयोजित करण्यात आलंय. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित राहतील. राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रुग्ण आणि रक्तदात्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं प्रथमच सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे, अशी माहिती FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. नव्या आदेशानुसार प्रत्येक रक्तपेढीत परवानाधारक सुविधा, पात्र कर्मचारी, रक्ताची HIV, हेपेटायटिस B, C, सिफिलिस आणि मलेरिया तपासणी, योग्य साठवण, गुणवत्ता नियंत्रण आणि रक्तकोश पोर्टलवर नियमित माहिती अद्ययावत ठेवणं बंधनकारक करण्यात आलंय. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळ ST तर्फे 7 ते 25 सप्टेंबर दरम्यान 5220 अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. MSRTC बस रिझर्व्हेशनवर या गाड्यांचं आरक्षण करता येईल. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.